बघता बघता उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. मला विश्वासच बसेना झाले. अरे असलं भारी वाटतं का नाही. उठल्या उठल्या मस्त बेडरूमची खिडकी खोलायची आणि समोर दिसणारा साजेरा डोंगर आणि येणारं कवळं कवळं ऊन, चिमणी कावळ्याचं चिवचिवाट, असलं जबरदस्त शांत वाटतं ना. लय भारी वाटतं बघा. सकाळी उठल्या उठल्या मी तर 5-10 मिनिटं आहे ना इकडं अशी कट्ट्यावर बसते, गरम पाणी पिते, मस्त छानपैकी परत आंघोळ करायची. आंघोळ केलं की असलं भारी वाटतं ना बाबा. खिडकीतनं येणारी भुरभुर गार 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 हवा. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजे पूर्ण उन्हाळ्याभर मी गरम पाण्याने आंघोळ केले. अहो थंडीच गावाला एवढी वाटते, तुम्हाला विश्वास नाही बसत काय. लॅक्मेचा डब्बा मी ना भरलेला नवीन आणलेला, तो संपत आला. एवढी थंडी वाजते गावाला. मस्त आंघोळ विंघोळ झाली की पीठ मळून ठेवलं, रात्रीचं दूध मस्त गरम करायला ठेवलं आणि दिवाबत्ती करायला गेली. आणि दिवसभर रात्रभर आमचा दिवा तर चालूच असतो. तसं आपण दिवाबत्ती केली, ताजी ताजी फुलं व्हायची देवांना जी अंगणात आले ती, आणि एक माळ जप करायची. हेच माझं रुटीन आहे गावाला.